श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे एका कष्टकरी मजुराची दुचाकी मध्यरात्रीच्या सुमारास जाळून खाक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी भारत कडू चक्रनारायण यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार भारत चक्रनारायण हे सेंटरिंग काम करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतात। सोमवार 20 एप्रिल रोजी रात्री काम संपवून त्यांनी आपली दुचाकी क्रमांक MH17BQ 6064 घराच्या अंगणात लावली होती। मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास अंगणात झोपलेल्या त्यांच्या आईला अचानक जाग आली असता भैया अरुण नन्नवरे व अंकुश भीमा सोनावणे हे दोघे दुचाकी पेटून पळून जाताना दिसले। अजय संजय पंडित याच्या सांगण्यावरून या दोघांनी हे कृत्य केल्याचे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे। भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे निपाणी वडगाव परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय। RKS न्यूज विशेष रिपोर्ट। कष्टकरी माणसाच्या मालमत्तेचे नुकसान करून दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न निषेधार्ह आहे। प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असतानाही पोलीस या प्रकरणातील आरोपींवर किती वेगाने कारवाई करतात याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे। आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे।